अंधजन मंडळाचे शंकर सेठ साबळे नेत्र रुग्णालय, प्रकल्प HV देसाई आय इन्स्टिट्यूट पुणे, सहाय्यता शंकरा आय फाउंडेशन. आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी आता सोलापूरमध्ये एक विश्वासार्ह अत्याधुनिक सुविधा देणारे शहर व जिल्ह्यातील सर्वात मोठे नेत्र रुग्णालय उपलब्ध आहे. शुद्धीकरण नको, समानता हवे. 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 मनुस्मृती नको, संविधान हवे. मनुस्मृती नको, संविधान हवे. मनुस्मृती नको, संविधान हवे. अरे मनुस्मृती नको, संविधान हवे. आज या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष माजी न्यायमंत्री व खासदार चंद्रकांत हंडुरे साहेब यांच्या आदेशाने उत्तराखंडमधील या रामलीला मैदानावरती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, विरोधी पक्ष नेता, त्या ठिकाणी संघटना बांधणीसाठी गेले असताना त्यांच्या कार्यकर्त्याला मार्गदर्शन करत असताना त्या उत्तराखंडमध्ये रामलीला मैदानमध्ये त्यांनी कार्यकर्त्याला व्यवस्थिशीर मार्गदर्शन करत असताना अन्य पक्षाची ध्येय धोरणं सांगत असताना आणि सध्याचं जे सरकार आहे ते सरकार कशा पद्धतीनं काम करत आहे, विद्यार्थ्याची फसवणूक करत आहे, जनतेची फसवणूक करत आहे, महागाई स्वर्गीयाचा आगडोम उसळलेला आहे, देशातील बेरोजगारी वरचेवर वाढतच चाललेले आहे, लोकाला खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशा अवस्थेमध्ये केंद्र सरकार वरती संपूर्ण देशातील जनता नाराज झालेली आहे. 15 ऑगस्टला आशा होती की काय तर पंतप्रधान या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये संपूर्ण देशातील युवक वर्गाने जंतर मंतरवर जे आंदोलन केलं त्या आंदोलनामधून त्यांनी एक मेसेज संपूर्ण देशभरामध्ये कार्यकर्त्यांनी पाठवला. त्या ठिकाणी विद्यार्थ्यावरती झालेला लाठी हल्ला, त्या विद्यार्थ्यावरती पॅलेट गन चालू करण्यात आलं. त्या ठिकाणी पोलीस नव्हे तर भाडेकरू गुंड लोक त्या ठिकाणी पाठवून हे आंदोलन मोडीत काढण्याचं ही षडयंत्र त्या ठिकाणी होतं. 15 दिवस पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेमध्ये पाय ठेवू शकत नाही. हे असं जर सरकार एवढं भित्र सरकार जर असेल तर जनतेला न्याय कसं मिळणार आहे आणि आम्हाला न्याय कशा पद्धतीने मिळणार आहे. तरी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही त्या तिथं रामलीला मैदानावरती त्या ठिकाणी शुद्धीकरण केलं, गोमूत्र शिपडून त्या ठिकाणी मंत्रपठण करण्यात आलं आणि त्या ठिकाणी 80 वर्ष झालं देशाला स्वातंत्र्य मिळून गरीबच होत चालला आहे, श्रीमंतच होत चालला आहे. आपल्या सरकारच सांगते एक झाड तोडलं तर एक खून करण्यासारखं आहे, परंतु नाशिक इथं कुंभमेळ्यासाठी हजारो झाडाच्या कत्ली झाल्यात. त्याच्यानंतर ते बिल्डरच्या घशात घालण्याचाच प्रयत्न आहे. अशा पद्धतीनं भीमशक्तीने या सर्व गोष्टीला कडाडून विरोध केलेला आहे. या पुढं जर सरकारचं असंच वर्तन राहिलं तर भीमशक्ती ह्याच्या पुढील सुद्धा मोठ्या तीव्र प्रमाणात आंदोलन करल्याशिवाय सोडणार नाही. आणि जे बी मंत्री आहेत या ठिकाणी जर या गोष्टीचा विचार केला नाही तर कुठल्याही मंत्र्याला आम्ही सोलापूर शहरामध्ये फिरू देणार नाही. ही भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी आपणासमोर एक इशारा देऊ शकतो. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.